गोकुळ दूध संघात सत्तांतर झाल्यानंतरची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा आज कागल पंचतारांकित वसाहतीमधल्या गोकुळच्या पशुखाद्य कारखान्याच्या आवारात आयोजित करण्यात आली होती। या सभेसाठी येताना विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक आणि त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली। श्रद्धांजली ठरावापासून सभा संपेपर्यंत महाडिक समर्थकांची घोषणाबाजी सुरूच होती। दरम्यान सभा संपल्यानंतर याबद्दल प्रतिक्रिया देताना आमदार सतेज पाटील यांनी महाडिक यांचा हा टीआरपी मिळवण्याचा प्रयत्न आहे अशी टीका केली। आमदार पाटील यांनी ज्या संचालिका 70% बोर्ड मीटिंगला आल्या नाहीत आणि नंतर येऊन सह्या करून गेल्या त्यांनी सभेत गोंधळ घालून काय उपयोग? जे काही प्रश्न आहेत ते त्यांनी बोर्ड मीटिंगमध्ये विचारून चर्चा करणं गरजेचं आहे असं सांगितलं। सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठीच त्यांचा प्रयत्न असून आज गोकुळच्या सभासदांच्या प्रश्नांसाठी त्या आल्या नसून त्यांचा टँकरचा व्यवसाय बंद झाला याचं त्यांना खरं दुःख झालंय असा टोला आमदार सतेज पाटील यांनी संचालिका शौमिका महाडिक यांना लगावलाय। मला वाटतं हा टीआरपी मिळवण्याचा प्रयत्न आहे। ज्या संचालिका खाली आज आंदोलन करतायत त्या 70% बोर्ड मीटिंगला आलेले नाहीत, काल चेअरमॅनांनी सांगितलेलं, नंतर येऊन सह्या करतात। एवढंच प्रेम असेल तर बोर्डात बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे। सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून फक्त प्रसिद्धी मिळवायची आणि दुःख हे गोकुळच्या सभासदांच्या विषयासाठी ते आलेले नाहीत। त्यांचा टँकरचा व्यवसाय बंद झाला त्याचा दुःख खरं त्यांना आहे, त्या दुःखापोटी त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक आणि समर्थकांच्या गोंधळाबाबत नाराजी व्यक्त केली। महाडिक यांनी इथं गोंधळ घालू नये, जो काय फैसला व्हायचा तो विधानसभा निवडणुकीत होईल, आता गोंधळ घालून काय उपयोग असा टोलाही नामदार मुश्रीफ यांनी लगावलाय। वार्षिक साधारण सभा ही सभासदांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्यामध्ये येणाऱ्या वार्षिक साधारण सभा। आता या वार्षिक साधारण सभेत गोंधळ करून सत्तेचा निकाल लागत नाही। सत्तेचा निकाल हा निवडणुकीमध्ये लागतो। असा गोंधळ करता येते का? बरोबर नाही। त्यामुळे दूध उत्पादकांच्या ज्या अडचणी आहेत, कारण दूध हा असा व्यवसाय आहे की सकाळी आणि संध्याकाळी दूध घालायला येणारे दूध उत्पादक विशेषतः भगिनी यांचे अनेक प्रश्न असतात, त्याचं निराकरण होण्याची आवश्यकता आहे। बाकी ज्या पद्धतीनं गोंधळ घातला जातो त्यामुळे लोकांचे प्रश्न समजून येत नाहीत आणि मला वाटतं आपण वार्षिक साधारण सभा ही शांततेने पार पाडली पाहिजे आणि निवडणुकीतच आपल्याला फैसला होईल याचा, जनरल बॉडीमध्ये याचा फैसला होत नाही हे समजून घेण्याची आवश्यकता आहे।